एक सांगतो, भांडण कशात बी नसावं. भांडण राहिलं तर कोणाचं नीट झालेलं आहे. संसारामधलं भांडण मिटण्यासाठी सप्तय, संसारामधलं भांडण होऊच नये त्याच्यासाठी परमार्थ आहे. सप्त्यातच भांडण सुरू झाले. माझा महाराज आणि तुझा महाराज, माझा गायक तुझा गायक, कसं होईल म्हणा. भांडण नको. दोघा भावाचे भांडण लागले, काहीच नाही, शुल्लक. माई बापांना कमाई केलेलं आहे, त्यालाही अर्धी शेती, यालाही अर्धी शेती, अर्ध घर, सगळं वाटून दिलेलं आहे. मायबाप मरून गेले, दोघं सख्खे भाऊ, फक्त भांडण, काहीच नाही. इतभर धुरा मारले. त्यांना मारला का नाही काही माहिती नाही, पण पेटलं भांडण. याची बायको त्याला सांगितली, त्याची बायको त्याला सांगितली. गावातले सरपंच आले, तंटामुक्ती अध्यक्ष आले, सगळे बसले. अरे ओ, एका रक्ताचे तुम्ही दोघं भाऊ आहोत, कशाला भांडून येता? कोणतर जास्त काही कमी काही राहू दे नाही म्हणलं, जमच ना. दोघं मारून घेतले, डोकं फुटले. बघा, गावात मिटना गेलं, कोर्टात गेलं, 3 वर्ष पेशा फिरले. त्यानं बी 2 एकर इकलं आणि यानं बी 2 एकर इकले. भांडण कशाच? कोणाचं चांगलं झालं त्याच्यासाठी भांडण नसावं. महाराज भांडण राहू नये, पण संत महात्मे भांडलेत ना हो. साधू संत महात्मे भांडतात तर देवाशी, निंदा करायचा असेल तर देवाशी, स्तुती करायची असेल तर देवाची, है की नाही? निंदा स्तुती करावी देवाची, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णू नाही. बघा, साधू संत मजात नामदेव रायांनी सुद्धा देवाला भांडण केले. देवा तुझा माझा कार्य वैरकार दुःख, तुझा माझा देवा कार्य वैरकार, तुझा माझा देवा. वाजवत टाळी वाजवत, पैसे मागत नाही, काही नाही, उगट वाजवायची टाळी. गोड जर म्हणले, गोड वाटलं, मनाला आपल्या समाधान वाटलं तर टाळी वाजवायला काय चाललंय? टाळी वाजवायला टाळा टाळी करू नका, देवानी टाळा टाळी करल. विठाल भांडण नाही, देवा तुझा माझा कार्य वैरकार, तुकोबरायचं भांडण नाही. माझे मेले
बहुवरी तू का जैसा तैसा हरी विटू कैसा वाचलासी आता सांग माझ्या पाशी. हे तुकोबरायचं भांडण नाही. बघा चोकोबरायला झाडाला बांधून मारायला लागले. बायको म्हणायला लागली त्यांची पत्नी मारू नका हो पाया पडतो तुमच्या. ऐकायला तयार नाही. बाजूला हो बाजूला हो. मुलांना बाबाला मारू नका पाया पडतो तुमच्या. वळ उमटले रक्त निघायला लागलेलं आहे. मारू नका हो पाया पडतो तुमच्या. ऐकायला तयार नाही. रागानं त्या 5 वर्षाच्या लेकरांनी देवाच्या दरबारात गेलं आणि देवाला हात वरी करून म्हणायला लागलेले ए देवा जन्म गेले उष्टे खाता लाज नाही तुझ्या चित्ता. भांडण आहे विठ्ठल. 5 वर्षाच्या लेकरांनी भांडायला लागलेलं आहे. भांडण्यामध्ये मजा असावं. जनाबाई का भांडण करतात बघा. 5 वर्षाची असताना जनाबाई आई मरून गेल्याच्या नंतर बाबाला म्हणते पंढरपूरला जाऊ. पंढरपूरला आल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान झाल्याच्या नंतर महाद्वारामध्ये गेल्यानंतर देवाला पाहिल्यानंतर जनाबाईला घरी जाऊ वाटव असत नाही. बाबा मला इथंच राहावं असं वाटते. बाळा कोणाकडे राहतोस? त्या महाराजाकडे राहतो. नामदेवरायचं कीर्तन चालू होतं. नामदेवरायाकडे गेले. महाराज आमच्या लेकराला 1 महिन्यावर ठेवून घ्या. बघा असं करत असताना जवळ जवळ 15 दिवस कीर्तन ऐक देवाचं दर्शन घेत जनाबाई राहायला लागले. असं म्हणतात महिना संपणार आणि तेवढ्यामध्ये जनाबाईला डोळ्यातून पाणी आलं. जनाबाई रडतात देवा आता माझा बाप येऊन मला घरी नेणार आहे. तुला सोडून जाऊ वाटत नाही रे देवा. असं काहीतरी तू चमत्कार कर मी घरीच जाऊ नये. 1 महिन्यानं घरून एक माणूस आला. काका आलात होय मला नेण्यासाठी. बापाने पाठवून दिलं. नाही गजने तुझा बाप राहिला नाही. देवाच्या घरी निघून गेला. तू एकटीच जनाबाईच्या डोळ्यात पाणी आलं. जनाबाई म्हणतात देवा काय चमत्कार आहे रे. आता तू आणि मी आता दुसरीकडे जायचं नाही. येतच मी राहणार. नामदेवरायने हात धरून घरी बोलून नेले. नामदेवरायच्या घरी 14 जण भजन करणारे होते. राजाई गोनाई दोघी सासू. राजाई गोनाई दोघी सासू नामदेवरायांनी घरी नेले आणि आपल्या घरी सोडून दिले. दररोज असणार जनाबाईनं उठावं नामदेवरायासोबत स्नान करावं भजनाला जावं. थोडस मोठी झाल्यानंतर तिला काम सोपवून दिले. हे जणे काम करत जा. उठावं सडा सारवण करावं रांगोळी काढावं धुणे भांडी करावे कवड्या घेऊन आणावं. असं जनाबाईनं काम करत असताना रात्री दळायला बसली जनाबाईनं. मा दळायचं कळते ना. हाय का जात म्हणाला तुमच्या गावात. आता जात बी राहिलं नाही दळणारे बी राहिले नाहीत का. त्याचं नाव जात. ते सांगून गेलं मी जाते पुन्हा परत नाही येते. जनाबाईनं दळत असताना ओव्या म्हणायची बरं का. देवाला बोलवायचं. काकड्यामध्ये म्हणतात ना सुंदर माझे जाते ग
भगवंताने विटेवर उभा टाकलेला पांडुरंग गोव्या गाऊन स्वरात दासी जरीच्या घरात गोव्या गाऊन स्वरात दासी जरीच्या घरात गोव्या गाऊन स्वरात दासी जरीच्या घरात गोव्या गाऊन स्वरात दासी जरीच्या जनाबाईनं ओव्या म्हणायला लागले आणि भगवंताने पळत यायला लागले आणि जनाबाई सोबत बसून दळायला लागले. देवा रिकाम दळून ये रे ओव्या म्हणावं लागते. देवानी म्हणले मला संतोष महाराजांनी सूर नाही हो. मी सूर तरी म्हणलं म्हणावंच लागते. जनाबाई पुढं म्हणतात देव महाग म्हणतात. पहिले माझे वय ग माझ्या पांडुरंगा माझा नमस्कार देवाय रेवा विठ्ठला. देव सुद्धा म्हणायचे. दुसरे माझे वय ग पांडुरंगाचा रंग सारे संत झाले दंग ये रेवा विठ्ठला. देव बी म्हणायचे. तिसरे माझे वय ग पांडुरंगा हा पिता रुक्माबाई माझी माता ये रेवा विठ्ठला. देव बी तसंच म्हणायचं. रुक्माबाई रुक्मिणी पळत आली. देवा का फारक देता मला कसं. एक दिवस असं करत असताना अंगावरचे दागिने बाजूला ठेवले. भगवंतानी दळायला लागले. फाट्याचे 4 वाजले. काकडा आरती सुरू झाली आणि देवाला भीती वाटली. अरे बाबा आता जायचंय. जणी मी निघालो. बघा देवाचे दागिने तिथं सोडले. घोंगड तिथं ठेवलं. भगवंताने घोंगड म्हणून जनाबाईचं वाकळ घेऊन निघाले. वाकळ कळते ना माय हाय का गावात तुमचं. वाकळ म्हणजे थंडीच्या दिवसात कामाचं आहे. पांघरून घेतलं तर गरम, अंतरून घेतलं तर नरम, बांधून ठेवलं तर भरम, चोरानं उचलून नेलं तर त्याचं पुटक करम. वाकळ ते वाकळ देवाने उभा राहिले. दार काढून बघल्याबरोबर म्हणायला लागले चोरी झाली चोरी झाली. बघितलं चोर मिळाला. कोण आहे बघा देवाच्या अंगावर वाकळ आहे. म्हणलं वाकळ कोणाचाही ओळखा. ते चोरी केलेली आहे. एका म्हातारीने म्हणते तर त्या येड्या जणीच आहे. चला तिच्या घरी जाऊन बघितले. जणी बाहेर जनाबाईनं बाहेर निघतात. काय झालं हो. देवाचे दागिने चोरतो तू. नाही मी चोरलो. बघा मध्ये शिरू. लोकांनी बघितले दागिने बी दिसले घोंगडे बी दिसले. काय म्हणणं आहे तुझं. काही बोलता आलं नाही. वारे देवा काही न्याय तुझ्याकडे. हिला सोळावर देऊन टाका. काही लोकांनी म्हणले नाही रे माय मेली बाप मेला तरी तिनं फक्त जगायला लागली. देवाचं भजन करत तिनं काय करणार आहे. चोरी करून काय करणार आहे. नाही म्हणलं तुम्ही गप्प बसा.
तुम्हाला काही माहित नाही, तिनं चोरी केली, दिसायला लागलेलं आहे ना, तिला सुळावर द्या. एकाने म्हणले तिचा आखरी इच्छा विचार, शेवटची इच्छा. जणे काही इच्छा आहे? हो म्हणलो. एकदा मला महाद्वारामध्ये न्या देवाच्या समोर, मला एकदा देवाला बोलायचंय. नेले महाद्वारामध्ये. तुम्ही बाहेर राहा, मी मध्ये राहतो. दार लावल्याबरोबर देवाला घाम फुटलं, घाम, थंडी, ताप. रुक्मिणी म्हणली मलेरिया झालंय का तुम्हाला? काय झालं देवा? तुला माहित नाही रुक्मिणी? पुढं बघ, कोण आली, कोण आली, कोण आहे तिनं? जणी आहे म्हणलं. जणी हिच्याच घरी तुम्ही दळायला काम करायला? हो म्हणलं जात होतं. मग तिला घ्यायचं काय काम आहे? तुला माहित नाही तिचं अवतार तर बघ कसं आहे. माय भांडायला आलती जडावाईनं. कसं भांडतात माहित आहे का तुम्हाला? पक्क माहित आहे. उभं राहून अंगाने, 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 उभं राहून सत्य सावित्री. गोड आहे शब्द, उभं नाही. उजवा पाय पुढे ठेवली, बाह्या वर केली काकली, देवाला वरी हात करून म्हणले, अरे विद्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रान. काय म्हणली? तुझी तुझी रान रणकी झाली. आता कसं गोड वाटल बरं? होय माय, असं म्हणल्यावर बरं वाटल. तेवढ्यामध्ये रुक्मिणी जवळ आली, म्हणायलाच लागली, तुझे गेले रे मडे, तुला पावली काळ रडे. भांडण करावं तर बायांनीच. अजून एक सांगू, रडाव तर बायांनीच. आम्हाला रडता येईना, भांडण करता येईना. लई जर राग आला तर डोके फुटतात, पेशा फिरतात. त्यांनी भांडण करताना बी धरूनच मारून येणार. आणि रडाय झालं तर आपण मोठ्यानं रडताना गप बसता. त्याचं रडणं कोणतर मेलं की नाही, कसं रडतात म्हणता. तिकडे बाजा ऐकू आला तिकडे सुरू कर. त्याला माहित आहे बाजा कधी वाजते, सोयरी आलं की वाजते, डंगडंग वाजले की हो. आता आमच्या गावामध्ये मेल्यानंतर भजन लावतात. भजन लावलं की मी भजनाला जातो, पण चित्र आहे ना भजनावरती, रडायच्या मायावरच. मेल त्याचं सगळेच गुण सांगते ती. काय सांगू माय, काय माझ्या मालकाचं माझ्यावर प्रेम होत ग. दुसरी म्हणते मला माहित आहे की ग. म्हणजे आपल्या शेताहून आणत नव्हता की ग. चोरून चोरून आणतो की ग. सत्याला पट्टी देत नव्हता की ग. पहिल्या पंक्तीला जाऊन जेवण येत होता की ग. जुन्या चट्ट्या सोडून नवीन घेऊन येत होता की ग. तिनं म्हणते काय माझ्या मालकाचे कान होते ग. तिनं म्हणजे बेसरमच्या पानावर होते ग. काय माझ्या मालकाचे पट होत. कापसाच्या मोठा उडीच होत ग. माय जमला नाही काम ना मला रडायला. एखादा कीर्तन बंद पडलं तर तुमच्याकडे मिळत तर मला मंजुरी लावा.
जनाबाईनं भांडायला लागले. रुक्मिणी माता जवळ आली, म्हणायला लागली, हे देवा. तिनं रांड रडकी म्हणायला लागली, तुम्हाला शिव्या नाही, मला शिवाय बाजूला व्हा तुम्ही. तिनं कसं बोलती. देवाने म्हणलं गप बस, मी गडी माणूस आहे म्हणून तिनं दुरून बोलाली. तू बाई माणूस आहे, पुढे गेल्यावर तुला केस धरून मारते. तिनं बोलायला देव विटेवरून खाली उतरतात. जनाबाईला नरम बोलतात. जना जने काय देवा एवढं रागात काय माझं चुकलंय. तू बोलिलीस, मी आलो तुझ्या सोबत. धुणे भांडी केलो, सडा सारवण केलो, भेनीपणी केलो, गौऱ्या वेचून आणलो. हे सगळं काम केलं, त्याचं पगार म्हणून शिव्या आहेत का? असं शिव्या द्यायचं राहते का? हे देवा, अरे तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही, अन्याय आहे. तुझ्या मनाला आलं तेच कर तू. ते खरं आहे का खोट आहे बघत नाही तू. नाही नेमकं झालंय तरी काय? मी कोणाचं काही वाटोळ केलं, कोणाचं वाटोळ केलं यादी घेऊन आलो मी. मग सांग की जना, सांग म्हणल्यानंतर जनाबाईनं ठोकून रोखून बोलायला लागली अभंगाच्या पहिल्याच्या. पुण्यवंत पातळ लोकी पुण्यवंत पातळ लोकी पुण्यवंत पातळ लोकी पुण्यवंत पातळ लोकी भाग्यवान काय काय करतो सांगतो. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. पुण्यवान माणसाला पाताळामध्ये घालणारा तू आहेस. दरिद्रीत तो भाग्यवंत केला, दारिद्रीला भाग्यवान करणारा तू आहेस. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरी करणाऱ्याला मान सन्मान देणारा तू आहेस. कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केलेला आहेस. तुझ्याकडे सगळं उलट आहे. देवाने म्हणलं विनाकारण माझ्यावर आरोप करायला लागलीस, मी तसं करणार, तसाच करणार आहेस तू. बरं कोणाचं केलं बघा. या अभंगामध्ये आरोप आहेत, देवाविषयी गुण आहेत, पण कोणावर केलेलं आहे कोणाचं नाव नाही. आता नाव काढण्यासाठी कीर्तनकाराला पुराण वाचावं लागते. विठाला सांगितलं कोणाला पुण्यवंताला पाताळात घातलं सांगायला लागले. सांगू का? ऐक देवा, बळीराजा पुण्यवान होता का नाही? 99 यज्ञ केला, 100वा चालू आहे यज्ञ. अरे त्याच्याकडे गेलास भीक मागायला, भिकारी होऊन गेलास. आणि बळीच्या गुरुनं सांगितलं, बळी तो भिकारी नाही, कोण आहे? देव आहे. बरं
तुला मारण्यासाठी या लागलेले, काहीतरी माग देऊ नको तू. बळीनं म्हणलं आतापर्यंत लहानशा जीवाने मागितलं तर त्यांची इच्छा पूर्ण केलं, आज जगाला देणारा देव माझ्याकडे भीक मागतो. त्याला कसं रिकामी हाताने जाऊ दे. मागून काय मागल? जीव मागल. याच्यापेक्षा काय मागणार आहे? देणार आहे मी. गुरुचा न ऐकता बळीनं दिलं. अरे 3 पावलाचा जागा मागलास आणि रूप लहान दाखवलास. 3 पावलाचा जागा दिल्यानंतर आपलं रूप मोठं केलास. पहिला पाऊल आकाश, दुसरा पाऊल परतवेल, तिसरा पाऊल कुठं ठेवू? बळीनं पायातळे जीव दिला. अरे 99 यज्ञ इमानदारीनं पूर्ण केलं तर 100 वर चालू होत. इंद्राची खुर्ची आलायला लागली. सगळे देवाने तुला पाठवून दिले आणि तू असं राजकारण केलास आणि त्याला पाताळामध्ये घातलं. पुण्यवान होत का नाही? त्याला माहित आहे आपल्याला मारण्यासाठीच यायला लागलेलं आहे, तरी त्यानं त्याला तू पाताळात घातला. चला अजून दारिद्र्य तो भाग्यवंत केला. कोण्या दारिद्र्याला? सुदामा. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य दुःखी होता, दारिद्र्य होता. त्याचं घर सोन्याचं नाही, त्याचं गाव सोन्याचं केलं असतो. बरोबर आहे तुझं? बर 2 झाले. चोरट्याचा बहुमान वाढविला. चोरी करणारा कोणाला? चोरी करणाऱ्याला सांगू वाल्या कोळी, जाणाऱ्या येणाऱ्याला मारावं. त्याला बोलू नका. विठाल विठाल वाल्या कोणी जाणाऱ्या येणाऱ्याला मारावं आणि त्यांच्या नावानं एक जीवाला मारल्यानंतर एक खडा असणारं राजनामध्ये टाकावं. असे 7 राजन भरले असं पुराणामध्ये सांगितलेलं. पण 4 गागरीचं एक रांजण नव्हतं. एका रांजणामध्ये 12 हत्ती बसत होते. रामायणामध्ये आहे बरं. 12 हत्ती बसत होते. 7 रांजण भरले.
नारदाची भेट झाली. काय झालं रे, काय करतोस? काय नाही मुलं, येणाऱ्या जाणाऱ्याला मारतो आणि त्याच्याकडे पैसे काढून घेतो, मग संसार चालवतो. अरे एवढा पाप केलास, कुठं भेटणार आहे? बायको ही की वाटून घेते, विचारून ये निघाला. बायको रडतच बसली होती. का रडायला लागलीस? तुम्ही लवकर कस का? काय नाही म्हणलं, एक महाराज आला. काय म्हणते महाराज? पाप 7 रांजण भरले, किती घेतोस तू? अर्ध तुला घ्यावं लागते, तू अर्धांगिनी आहेस. तिनं म्हणली नाही, मी 4 रांजण घेतो, तुम्ही 3च घ्या. वाल्यानं म्हणलं बघा बघा महाराज, लोक खोटच बोलतात. का घ्यायच ना म्हणली बायको, 4 रांजण घ्यायला तयार आहे. पण तिनं उलट अजून एक प्रश्न केले, मी 4 रांजण घेतो, पण मला इंचू चावलंय, मला त्रास व्हायला लागला, याच्यातला अर्ध त्रास तुम्ही घ्या. याला काट्यानं काटा काढणं म्हणतात माय. त्यानं म्हणलं तुला झालेला त्रास मला कसं घेता येते? तिने म्हणली तुम्ही केलेलं पाप मला कसं घेता येते, जाऊन बोल. नारदाच्या पायावर लोटांगण टाकला. नारदाने म्हणलं राम म्हणता आलं नाही, मला म्हणल्यानंतर राम. बघा असं म्हणतात, वाल्या कोळ्यानं राम जन्मनाच्या 10,000 वर्ष अगोदर रामायण लिहून काढलेलं आहे. बघा पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे, इंद्रजित्ताला, मेघनाथाला, रावणाच्या मुलाला लक्ष्मणानं मारलं. एक आग उडून सुलोचनाच्या अंगणात पडलं. कोणाच्या? सुलोचनाच्या अंगणामध्ये पडलं. विठाल नंतर सुलोचना रावणाची सून आहे, बघितल्यानंतर कळालं की बाबा माझा नवरा गेलेला आहे, आता मला सती जायचंय. तिनं रामाकडे आली, रामाचं दर्शन घेतली, म्हणायला लागली देवा माझ्या नवऱ्याचं शरीर देऊन टाक. सुग्रीवा राजा शरीर देऊन टाक. सुग्रीवानं शरीर देत असताना हसायला लागला. तिनं म्हणली का असता राजा? काय नाही म्हणलं, नाही असता का? नाही, आमच्या लक्ष्मण भैयानं तुमच्या पतीला मारलेला आहे, हे सत्य गोष्ट आहे, शरीर आमच्याकडे, तुम्हाला कोण सांगितलं? हात आहे का? म्हणलं नाही. हात ओढून माझ्या अंगणात बोलला, हाताला विचारलो, मोठ्यानं हसायला लागला. तुटलेला हात कुठं सांगते का? घेऊन दाखवलं मला. शक्य नाही, मेलेलं प्रेत बोलून दाखवत असत, बोलून दाखवायला हवं, तुमच्या नवऱ्याला बोलायला हवं. मग पुढे आले, हात जोडले, म्हणायला लागले ऐका, तुम्हाला सोडून या जगतामधले सगळे पुरुष असणारे माझ्या बापाप्रमाणे, पित्याप्रमाणे, शेषाप्रमाणे असेल तर तुम्ही 2 शब्द बोला. बघा मेलेलं प्रेत रावणाचा मुलगा बोलायला लागला, सुलोचना तू खरी पतिव्रता आहेस, मला सोडून जगतामधले सगळे पुरुष असणारे तुझ्या बापाप्रमाणे, पित्याप्रमाणे, शेषाप्रमाणे जाईत. एवढं म्हणल्यानंतर बघा 18 पद्मवानर, 56 कोटी माकडं, 72 कोटी अस्वल टाळी वाजवले. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पण लक्ष्मणानं लाकडं गोळा करायला लागला, रडायला लागला. रामानं विचारलं काय झालं? काय नाही दादा, मी मरतो, मला राहायचं नाही. का मरतोस रे? आता सगळेच मेले, एकटाच उरला. ज्याला 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, 7 लक्ष घरे काचेची, 7 लक्ष घरे तांब्याची, पुरी लंका सोन्याची, 33 कोटी देवतेच्या ताब्यामध्ये होती. अग्नीनं स्वयंपाक करायला, वाऱ्या देवानं झाडून काढायला, हो गणपती बाप्पानं गाडवर राखून आणायला, ब्रह्मदेवानं पंचांग सांगायला, जो नवघराच्या पायऱ्या करून छत्रावर पाय देऊन सिंहासन गादीवर बसणारा, कैलासाला हलवायची ताकद सगळेच मेले, एकटा बोलला उद्या मारतो मी. तू का रडतोस? काय नाही दादा, माझ्या हातानं पाप झालं, माझ्या मुलीचं कुंकू मी पुसलो, माझ्या जावायला मी मारलो. अरे कसलं मला कळलं नाही? शेषाचा अवतार मी आहे, माझी मुलगी ही आहे आणि मेलेला माझा जावाई आहे. आता मी कसं जिवंत राहू? चिंता करू नको. अरे तुझी मुलगी म्हणजे माझी मुलगी, तुझा जावाई म्हणजे माझा जावाई, तू मारलास मी उठवतो. लक्ष्मणानं डोळे पुसला, पण 18 पद्मवानर, 56 कोटी मात्र 72 कोटी असुर त्यांनी म्हणले देवा त्याला उठू नका. का? त्यानं गुणानं मेलं नाही. त्याला मारण्यासाठी 14 वर्ष उपाशी राहावं लागलं, त्याला मारण्यासाठी 14 वर्ष ब्रह्मचारी राहावं लागलं, त्याला मारण्यासाठी 14 वर्ष खाली न बसता उभा टाकावं लागलं. त्यानं जर उठला आम्हाला घराकडे जाऊच देईना, नाही उठवावं लागते. भांडण लागलं. हनुमंतरायाला विचारलं, हनुमंतराया काय करतोस?
काय नाही म्हणलं उगं पुस्तक वाचन करतो. अरे भांडण लागलं आमचं तुमचं तुम्ही मिटून घ्या, मला काय ते नाही. नाही मला एवढ्या घाईमध्ये काय वाचन करतोस? रामायण. कोणाचं रामायण? वाल्मिकी महाराजांनी लिहिलेलं रामायण. आता काय वाचन करतोस? काहीच नाही म्हणलं. लक्ष्मणानं इंद्रजित्ताला मारलेला आहे, पण रामानं इंद्रजित्ताला उठवलेला आहे का नाही हेच बघालो म्हणलं. उठवलेला आहे का? कुठंच नाही देवा, तुमची मर्जी. बघा देवाने मध्ये बोलिले वाल्मिक केले रामायण रामादी. केले रामायण रामादी. बोलिले वाल्मिक तैशाची करीन वरतून दावेन नामा म्हणे. देवाने जसं चोरट्यानं लिहलेलं ग्रंथ आहे, पुराण आहे, रामायण आहे, तसं वागून तू दाखवला. चोरी करणाऱ्याला एवढं मान सन्मान दिलास. बरोबर आहे का तुझं? बरं 3 झाले. अजून 4, कीर्तिवानाचा अपमान केलास. कोण्या कीर्तिवानाचा अपमान केला सांग? कर्ण कीर्तिवान होता. अरे कर्णाच्या जवळ इंद्राला पाठवून दिलास ब्राह्मणाच्या वेशात. त्याचं कर्ण काढून घेतला, त्याचं कवच काढून घेतलास. असं करून त्याला मरत असताना देखील त्याला सोन्याचं दास तू मागलास. अधर्मानं तू त्याला मारलास. तुझं बरोबर आहे का? असं करावं का तू देवा सांग? जनाबाईला समाधान करायला लागले. बघा कसं समाधान करतात. भांडणाला समाधान काहीतरी करावंच लागते, तरच भांडण मिटत असते. नाहीतर तिकडून जर रागात आलं, इकडून जर रागात गेलं तर मारून घेतात. तिकडून रागात आलं तर इकडून गप्पच बसायचं, काहीच म्हणायचं नाही. किती शिवा दे हो काही करो, शेवटला त्यानं म्हणते जाऊ दे, त्यानं काहीच म्हणायचं नाही, निघून जाते. जर बोललं तर नरम बोलायचं. तुझंच खरं रे बाबा, तू शांत रे बाबा, आम्हाला काय कळलं रे, आम्ही गाढव आहो रे बाबा. असं म्हणलं की नाही त्याचा राग शांत होते. रागाला शांत करण्यासाठी काहीतरी करावं लागते. बघा ते एक जुन्या काळामधले महाराज लोक सांगतात, नातूचं लग्न होत नव्हतं. कशामुळं? आजीमुळं. गावाला भांडावते, तिच्यामुळं नातूचं लग्नच होईना. सोयरे आले की तिनं सुरू करावं. सोयरे बघायला आल्या दिवशी नातून तिला घरात टाकून बाहेरून कुलूप लावलंय. सोयरे झाली, लग्नाची तारीख निघाली. सोयरे गेल्यानंतर कुलूप काढून तिला सांगितलं सोयरीक झाली, लग्नाला तू याच नाही. तिने म्हणली मी 80 वर्षाची झालो, फक्त तुझ्या डोक्यावर अक्षदा टाकण्यासाठीच राहिलो. एकदा तुझ्या डोक्यावर अक्षदा पडले मी मोकळं होतो मरायला, पण अक्षदाच पडू देना चलीस तू मरतोस कधी आता? तुझ्यामुळं काहीच नाही, तिथं बोलायचं नाही, गप्प बसतो. पण मला लग्नाला नेले, जिथं गादी पलंग तिथं बासनं होता तिथं नेऊन बसली म्हातारीला. तिनं दुरूनच म्हणते गाप, बोलायचं नाही, गाप. तिने म्हणते गप्पच बसलो, गाप गाप. तिनं काहीतरी बोलावं शिवाय गाप 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 गप्पच बसलो. असं करता 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 एका पोरानं गिलास उचलला, सुरू केले तिनं. बघा बघा बघा, याला म्हणलो होतो या गावातले सोयरे सगळे चोरी करणारे आहेत, नको म्हणलो, याला ऐकना गेला, सुरू केली. झालं तिनं. सगळे म्हणजे तिला आवडलं भावा, म्हातारीला आवडते. म्हणलं आता कोणालाच आवडणार. तिनं मी जर पुढे गेलो तर माझ्या मोचकाडीत नवर देव नाही, तिथं काहीच नाही. झालं बाबा कसं होईल. तिनं गेला आणि तिचं राग शांत करण्यासाठी त्यानं भाषा बदलून बोलला, तेलुगू मध्ये बोलला. उके सच्ची पो म्हणला, हे म्हातारी उके सच्चू म्हणला. सच्चू म्हणजे उगा मर म्हणायची गोष्ट. तिनं म्हणले काय म्हणलास रे? आता तिला जर कळालं मर म्हणलो म्हणून एवढ्या लोकांसमोर मला मारते. त्यानं म्हटलं आजी तुला काहीच म्हणलो नाही, सगळे लोक जेवले, तू का जेवली नाहीस? जेवून घे म्हणला.
तेवढं बोला. तिने म्हणली बापू मी कसं सच्चू र, अगोदर तू सच, नंतर तुझी बायको सच्चू दे, नंतर तिचे मायबाप सच्चू दे, नंतर तुझे मायबाप सच्चू दे, सगळे लग्नाला आले ते चच्चू दे, सगळं वराड चच्चू दे, बॅडवाले चच्चू दे, सगळे एकीकडून गावातले चच्चू दे. माझं काय बापू चचत असतो, नाही तर अजून तसंच राहतो. राग शांत करण्यासाठी काहीतरी करावं लागते. जणा ऐकून मी बळीला पाताळात घातलं, त्याच्या पाठीमागचं एक कारण नाही. बळीनं मागणाऱ्याला दान द्यायला लागला, दान देत असताना दान घ्यायला लागले, लोक काम करणं सोडून दिले, त्या दानाचा वापर पापामध्ये करायला लागले. म्हणून दान देत असताना अर्ध पाप बळीला लागायला लागलं. आपण दान देत असताना विचार करा, आपण कोणाला तर दिलं, ते दिलेलं दान पुण्यामध्ये कामाला आलं तर देणाऱ्याला पुण्य लागते, आणि देणारा दान जर ते पापामध्ये खर्च केला तर याला अर्ध पाप भोगावं लागते. देत असताना विचार करा, दारू पिणाऱ्याला पी म्हणून जर दिलं, त्यानं पिला, बायकोला मारला, बायकोला मारलेला अर्ध पाप देणाऱ्याला लागते. विठ्ठल बळीला पाप लागणार आहे म्हणून मी त्याला पाताळात घातलं. पण जना त्याला पाताळामध्ये घालून पाताळाचा राजा केलो, त्याला गरीब ठेवलो नाही, राजा केलो, आणि तिथं नौकरदार म्हणून मी उभा राहिलो. हे तुला माहित आहे का? द्वारपाळ मी झालो. बर, 2 झाले. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य होता, बरोबर आहे. तुला माहिती आहे का, त्यानं दारिद्र्य नव्हताच, दारिद्र्य मी होतो, गरीब मी होतो. इडी जणी ऐक, मी माझ्या सुदाम्यानं दोघांनी संदीपांकडे मी अध्ययन करत असताना गुरुमाईनं सांगितली, कृष्णा सुदाम्या दोघांनी जाऊन लाकडं आणणारे, याच्यामध्ये हरभरे आहेत, भूक लागलं तर खा. त्या हरभऱ्याला शाप दिलेलं होतं, आणि ते सुदाम्यानं ऐकलं. आदल्या दिवशी एका महात्म्याने म्हणलं, माय खायला काही आहे का? महाराज काहीच नाही बघा. तिथं दिसले हरभरे पण दिलं नाही, म्हणून त्या महात्म्याने शाप दिलं. हरभरे असून मला खायला नाही म्हणती ना, ते हरभरे कोण खातात? त्यांना गरिबी दारिद्र्यपणा येईल. हे सुदाम्यानं ऐकलं. अरण्यात गेल्यानंतर सुदाम्याला वाटलं, हे हरभरे जर माझ्या देवाने खाल्लं तर त्याला गरीबपणा येईल, दारिद्र्यपणा येईल. देवा येडीस म्हणलं, जणे गरीब त्यानं नव्हता, त्यानं श्रीमंतच होता. माझ्या वाटेला आलेलं गरीबपणा त्याने दिलं. बर, हे चोरी करणाऱ्याला मान सन्मान, येडेश म्हणलं. त्यानं देवाचं नाव घेतलं, संताचं दर्शन झालं, संताच्या दर्शनानं पाप जळून गेला, देवाच्या नावानं दोष जळून गेलं. जळतील पाप्या जन्मांतरीचे पापी अनंत कोटी गेली, त्यांचे कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, हे नामाचे नाही पापाचे ऐसे केले. यम म्हणे कोणात ते यमावे, दम म्हणे कोणात ते दमावे, तीर्थ म्हणे काय खावे, दोष कदाशी नाही. ज्यांनी देवाचं नाव घेतात त्यांच्याकडे पाप राहत नाही, ज्यांनी देवाचं नाव घेतात त्यांना मान सन्मान मी देत नाही, लोकच देतात. विठ्ठल कर्णाचं कसं झालं? येडेस म्हणलं. कर्णानं दानशूर होता, दान देणारा होता, पण त्याने एक महापाप केला. काय पाप केला? आपल्या गुरुला धोका देऊन विद्या शिकला होता, आपल्या गुरुला धोका दिलेला होता, लबाड बोलून विद्या शिकलेला होता. आणि स्वतःच्या गुरुला ज्यांनी लबाड बोलतात आणि धोका देतात त्यांना मी असंच मारतो. विठ्ठल जना झालं समाधान नाही? अजून माझ्याकडे यादी आहे, सांगा की मग लवकर. 11:15 वाजले. दुसऱ्या चरणात वैर्यासी मोक्ष